आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय मीराला सद्गुरु शरण मिळाली। ज्या श्रीकृष्णजी यांच्या मंदिरात मीराबाई पूजा करण्यासाठी जात असत त्या वाटेवर एक छोटी बाग होती। त्यात काही दाट सावली देणारे वृक्ष सुद्धा होते। त्या बागेमध्ये परमेश्वर कबीरजी तसेच संत रविदासजी सत्संग करीत होते। सकाळची जवळपास 10 वाजताची वेळ होती। मीराजी यांनी पाहिले की इथे परमात्मा यांची चर्चा किंवा कथा सुरू आहे, थोडा वेळ ऐकून निघू। परमेश्वर कबीरजी यांनी सत्संगात संक्षिप्त सृष्टी रचनेचे ज्ञान ऐकवले। म्हणाले की श्रीकृष्णजी म्हणजे श्री विष्णूजी यांच्यावर अन्य सर्व शक्तिमान परमात्मा आहे। जन्म मृत्यू समाप्त झाला नाही तर भक्ती करणे न करणे एक समान आहे। जन्म मृत्यू तर श्रीकृष्णजी म्हणजे श्री विष्णू यांचा देखील मिटलेला नाही। त्यांच्या पुजाऱ्यांचा कसा होईल? जसे हिंदू संतजन म्हणतात की गीतेचे ज्ञान श्रीकृष्ण अर्थात श्री विष्णूजी यांनी अर्जुनाला सांगितले। गीता ज्ञानदाता गीता अध्याय 2 श्लोक 12, अध्याय 4 श्लोक 5, अध्याय 10 श्लोक 2 मध्ये स्पष्ट करत आहे की हे अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो। यावरून स्वसिद्ध आहे की श्रीकृष्णजी यांचा देखील जन्म मृत्यू मिटलेला नाही, हे अविनाशी नाहीत। म्हणून गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणत आहे की हे भारत, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा। त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू सनातन परमधामास तसेच परमशांतीस प्राप्त होशील। परमेश्वर कबीरजी यांच्या मुखकमलातून हे वचन ऐकून परमात्मासाठी भटकत असलेल्या आत्म्याला नवीन दिशा मिळाली। सत्संगानंतर मीराबाईजी यांनी प्रश्न केला की हे महात्माजी, आपली आज्ञा असेल तर शंकेचं समाधान करून घेऊ। कबीरजी म्हणाले, प्रश्न विचारा ताईजी। प्रश्न, हे महात्माजी, आजपर्यंत मी कोणाकडूनही हे ऐकले नाही की श्रीकृष्णजी यांच्या वर देखील कोणी परमात्मा आहे। आज आपल्या मुखातून ऐकून मी द्विधा मनस्थितीत आहे। मी मानते की संत खोटे बोलत नाहीत। परमेश्वर कबीरजी म्हणाले की तुमच्या धार्मिक अज्ञानी गुरूंचा दोष आहे, ज्यांना स्वतःला ज्ञान नाही की आपले सद्ग्रंथ काय ज्ञान सांगतात। देवी पुराणाच्या 3ऱ्या स्कंदामध्ये श्री विष्णूजी स्वतः स्वीकारतात की मी म्हणजे विष्णू, ब्रह्मा तसेच शंकर नाशवंत आहोत। आमचा आविर्भाव म्हणजे जन्म तसेच तिरोभाव म्हणजे मृत्यू होतच राहतो। लेख समाप्त। मीराबाई म्हणाल्या की हे महाराजजी, भगवान श्री कृष्णजी मला साक्षात दर्शन देतात, मी त्यांच्याशी संभाषण करते। कबीर साहेबजी म्हणाले की हे मीराबाईजी, आपण एक काम करा, भगवान श्रीकृष्णजी यांनाच विचारा की आपल्यावर सुद्धा कोणी स्वामी आहेत काय? ते देव आहेत, कधी खोटे बोलणार नाहीत। मीराबाईंना वाटले की तिला वेडच लागेल जर श्रीकृष्णजी यांच्यावर देखील कोणी परमात्मा असेल तर। रात्री मीराजी यांनी भगवान श्रीकृष्णजी यांना आवाहन केले। त्रिलोकीनाथ प्रकट झाले। मीराबाईंनी आपल्या शंकेचे निरसन करून घेण्यासाठी विनंती केली, हे प्रभू, तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ असा कोणी परमात्मा आहे काय? एका संताने सत्संगामध्ये असे सांगितले आहे। श्रीकृष्णजी म्हणाले की मीरा, परमात्मा तर आहेत, परंतु ते कोणालाही दर्शन देत नाहीत। आम्ही समाधी व साधना खूप करून पाहिली आहे। मीराबाईजी यांनी सत्संगामध्ये परमात्मा कबीरजी यांच्याकडून असेही ऐकले होते की त्या पूर्ण परमात्मा यांचे दर्शन मी प्रत्यक्ष घडवेन, सत्साधना करून त्यांच्याकडे सतलोकात पाठवून देईन। मीराबाईंनी श्रीकृष्णजी यांना पुन्हा विचारले की काय आपण जीवाचा जन्म मृत्यू मिटवू शकता? श्रीकृष्णजी म्हणाले की हे संभव नाही। कबीरजी म्हणाले होते की माझ्याजवळ असा भक्ती मंत्र आहे ज्याने जन्म मरण कायमचे मिटू शकते।
ते परमधाम प्राप्त होते, ज्याविषयी गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये म्हटले आहे की तत्वज्ञान आणि तत्वदर्शी संतांना प्राप्त केल्यावर परमात्मा यांच्या त्या परमधामाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात कधी येत नाही. त्याच एक परमात्मा यांची भक्ती करा. मीराबाई म्हणाल्या की हे भगवान श्रीकृष्णजी, संतजी म्हणत होते की मी जन्म मरण समाप्त करतो, आता मी काय करू? मला तर पूर्ण मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे. श्रीकृष्णजी म्हणाले की मीरा, तुम्ही त्या संतांना शरण जा, आपले कल्याण करवून घ्या. मला जितके ज्ञान होते ते सांगितले. मीराबाई दुसऱ्या दिवशी मंदिरात गेल्या नाहीत. आपल्या दासींच्या सोबत सरळ संतांकडे गेल्या आणि दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि श्रीकृष्णजी यांच्याशी झालेला संवादही संत कबीरजी यांना सांगितला. त्यावेळी अस्पृश्यता पूर्णपणे पाळली जात असे. ठाकूर लोक स्वतःला सर्वोत्तम मानत असत. अहंकारी प्राण्यांना परमात्मा कधीच प्राप्त होत नाहीत. मीराबाईंची परीक्षा घेण्यासाठी कबीरजी यांनी संत रविदासजी यांना सांगितले की तुम्ही मीराबाई राठोड यांना प्रथम मंत्र द्या, हा माझा तुम्हाला आदेश आहे. संत रविदासजी यांनी आज्ञेचे पालन केले. संत कबीर परमेश्वरजी मीराबाईंना म्हणाले की ताई, ते बसलेले संतजी आहेत, त्यांच्या जवळ जाऊन नामदीक्षा घ्या. भगिनी मीराबाई त्वरित रविदासजी यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, संतजी, दीक्षा देऊन माझे कल्याण करा. संत रविदासजी म्हणाले की ताई, मी जातीने चांभार आहे, आपण ठाकूरांची कन्या आहात. तुमच्या समाजाचे लोक तुम्हाला बरं वाईट बोलतील, जातीच्या बाहेर म्हणजे वाळीत टाकतील. आपण विचार करा. मीराबाई अधिकारी आत्मा होत्या. परमात्मा प्राप्तीसाठी मृत्यू पत्करायला कधीही तयार होत्या. म्हणाल्या, संतजी, तुम्ही माझे पिता, मी तुमची कन्या, मला दीक्षा द्या. समाज गेला खड्ड्यात. उद्या कुत्रीचा जन्म प्राप्त झाला तर हा ठाकूर समाज माझा काय बचाव करेल? सत्संगात मोठ्या गुरुजींनी म्हणजे कबीरजी यांनी सांगितले आहे की कबीर, कुल करनी के कारणे हंसा गया बिगोय, तब कुल क्या कर लेगा जब चार पाव का होय. शब्दार्थ, परमेश्वर कबीरजी सावध करत आहेत की हे भक्त म्हणजे स्त्री किंवा पुरुष जे कुळ परिवार आणि समाजाच्या लाजे खातर भक्ती करत नाहीत, म्हणतात की घर परिवारातील व समाजातील लोक थट्टा करतील की नामदीक्षा घेऊन दंडवत प्रणाम करतो, अन्य देवी देवतांची पूजा करत नाही, श्राद्ध पिंडदान करत नाही, तुला लाज वाटली पाहिजे. त्यांनी आपले मानव जीवन नष्ट केले आहे. भक्ती न केल्याने जेव्हा चार पायाचे पशु म्हणजे गाढव, कुत्रा, डुक्कर, बैल इत्यादी बनशील, तेव्हा हे कुळ व समाजातील लोक काय बचाव करतील? भक्तीने बचाव करायचा होता, ती केली नाही, म्हणूनच भक्ती करा. संत रविदासजी उठून संत कबीरजी यांच्याकडे गेले आणि झालेली सर्व चर्चा सांगितली. परमात्मा म्हणाले की उशीर करू नको, घे त्या आत्म्याला आपल्या बाजूला. त्याच वेळी संत रविदासजी यांनी बहीण मीराबाईंना प्रथम मंत्र केवळ 5 नामांचा दिला. ही 5 नावे शरीरात बनलेल्या कमळांना उघडणारे आहेत. राधास्वामी पंथामध्ये सांगितले जातात ते नाहीत, किंवा दामाखेडाच्या गादीवरून दिले जातात ते नाहीत. यांच्याहून वेगळा मोक्षामध्ये सहयोगी मंत्र आहे. मीराबाईंना सांगितले की ही त्यांची पूजा नाही तर साधना आहे. यांच्या लोकात राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी जी भक्ती संपदा पाहिजे ती या मंत्रांनीच मिळते. इथल्या ऋणातून मुक्ती मिळते, मग मोक्षाचे अधिकारी होतो. परमात्मा कबीरजी आणि संत रविदासजी तिथे 1 महिना थांबले. मीराबाई अगोदर तर दिवसाच घराच्या बाहेर जात असत, नंतर रात्री सुद्धा सत्संगात जाऊ लागली. कारण सत्संग दिवसा कमी आणि रात्री अधिक व्हायचा. कोणी दिवसा वेळ काढायचा, कोणी रात्री. मीराबाईंचे दीर राणाजी मीराला रात्री घराच्या बाहेर जाताना पाहून संतापले, परंतु मीराला थांबवणे म्हणजे एखाद्या वादळाला थांबवण्यासारखे होते. त्यामुळे
राणाजींनी त्यांच्या मावशीला म्हणजेच मीराबाईच्या आईला बोलावले आणि मीराबाईंना समजवण्यासाठी सांगितले. म्हणाले की हिने आमची अब्रू धुळीला मिळवली. आईने समजावले तर मुलगी ऐकेल. मीराच्या आईने मीराला समजावले. मीराने त्वरित त्याचे उत्तर दिले. शब्द: सत्संग में जाना मीरा छोड़ दे, आए म्हारी लोग करे तकरार. सत्संग में जाना मेरा ना छुटेरी, चाहे जल के मरो संसार. तारे सत्संग के राहे में आहे वहां पे रहते हैं काले नाग. कोए कोए नाग तने डसले वे, जब गुरु मारे मेहर करे री. आरी वे तो सर्प गंडे वे बन जावे. तारे सत्संग के राहे में आहे वहां पे रहते हैं बबरी शेर. कोए कोए शेर तने खा ले वे, जब गुरुआ की मेहर फिरेरी. आरी व तो शेरा के गिदड़ बन जावे. थारे सत्संग के बीच में आहे वहां पे रहते हैं साधु संत. कोए कोए संत तने ले रमे, तेरे री मन में माता पाप है रे. संत मेरे माँ बाप है री, आरी ये तो कर देगे बेड़ा पार. वो तो जात चमार है इसमें म्हारी हार है तेरे री लखे माता चमार है री, मेरा सिरजनहार है री. आरी वे तो मीरा के गुरु रविदास. शब्दार्थ: मीराबाईची आई म्हणाली की हे मीरा, तू सत्संगामध्ये जाणं बंद कर. संसारामधील व्यक्ती आपल्याविषयी चुकीच्या गोष्टी बोलतात. मीरा म्हणाली की हे आई, मी सत्संगमध्ये जाणे बंद करणार नाही. संसार ईर्षेच्या आगीमध्ये जळून मेला तरीही. आई मीराला घाबरवण्यासाठी म्हणाली की ज्या रस्त्याने तू रात्री सत्संग ऐकण्यासाठी जात असते त्या रस्त्यामध्ये सर्प तसेच सिंह राहतात. ते तुला मारून टाकतील. मीराने उत्तर दिले, माझे गुरुजी एवढे समर्थ आहेत, त्यांनी कृपा केली तर सिंह तर गिधाडासारखा वागेल आणि सर्प असा निष्क्रिय होऊन जाईल जसे गंडेवे प्राणी असतात जे सर्पाच्या आकाराचे असतात परंतु 6 किंवा 8 इंच लांब आणि अर्धा इंच जाड असतात. ते डसत नाहीत. मीराबाईंची आई पुन्हा म्हणाली, सत्संग ऐकण्याच्या जागेवर काही युवा भक्त पुरुष देखील राहतात. कोणी तुला कुठे घेऊन जाईल आणि दुष्कर्म करेल. मीराने उत्तर दिले की हे आई, तुमच्या मनामध्ये दोष आहे म्हणूनच तुमच्या मनामध्ये असे विचार आले आहेत. हे आई, हे संत व भक्त तर माझ्या आई वडिलांसारखे आहेत. ते असे चुकीचे काम करत नाहीत. मीराच्या आईला अस्पृश्यतेच्या कारणामुळे मीराला थांबवायचे होते. म्हणाले की हे मीरा, तुझा गुरु रविदास तर अनुसूचित जातीचा चांभार आहे. यामुळे आपण राजपुतांची बेइज्जती होत आहे. सत्संगमध्ये जाणे बंद कर. मीरा म्हणाली की हे आई, आपल्यामध्ये माझे गुरुजी अनुसूचित जातीचे चांभार आहेत. माझ्यासाठी तर माझे परमात्मा आहेत. मी त्यांची मुलगी, ते माझे पिता आहेत. सत्संगामध्ये जाणे बंद होणार नाही. ही कथा ऐकून राम प्यारे म्हणजे रामोचे डोळे उघडले. दुसऱ्याच दिवशी कस्तुरी सोबत सत्संगात गेली आणि एक सत्संग ऐकताच दीक्षा घेतली. नंतर 1 दिवसीय भोजनाची सेवा मागितली. सर्व परिवारांनी सांगितले की ताई, आम्ही आमची सेवा नाही सोडू शकत. गुरुजी पुढच्या वेळी येतील तेव्हा तुझी पाळी लावून देऊ. भक्तमती रामोला तर एक क्षणभर सुद्धा चैन नव्हती. रडवेला चेहरा केला. त्याच वेळी कस्तुरी म्हणाली की ताई, माझी पुढची पाळी येईल तेव्हा सकाळचे भोजन मी करून देईन. रात्रीचे भोजन तुम्ही करून द्यावे. रामोच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिचा पाय कुठे टिकत नव्हता. आपली वेळ आल्यावर रात्रीचे भोजन तयार केले. खीर, हलवा, भाजी, मांडे म्हणजे पातळ पोळी, फुलके बनवले. परंतु लीला सद्गुरूची. रामोला भयंकर ताप चढला. शरीर अग्नीसारखे जळायला लागले. 1 पाऊल सुद्धा चालण्याची हिंमत राहिली नाही. त्याच वेळी रामोचा मुलगा आला. बहीण रामो म्हणाली की बेटा, आज माझे एक काम करून दे. तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. बेटा, मी गुरु केला आहे.
आज रात्रीचा भंडारा तुझी ताई भक्तमती कस्तुरीच्या पाळीतून मागून घेतला आहे. बेटा बघ, मला खूपच ताप भरला आहे. शरीर अग्नीप्रमाणे जळत आहे. चालण्याची हिंमत राहिली नाही. मुलगा म्हणाला की मला वेळ नाही, मी आश्रमात भोजन देऊन येणार नाही. आई, आपण सुद्धा त्या आश्रमात जाऊ नका. मला तुमच्या बाबतीत खूप काही ऐकावे लागते. हे ऐकून भक्तमती रामू जोर जोरात रडू लागली. मुलाला दया आली, परंतु तो चिडून म्हणाला, कुठे आहे भोजन? देऊन येतो. रामोताई लगेच उठली आणि सर्व भोजन देऊन टाकले. मुलाने ते भोजन एका घमेल्यामध्ये ठेवून आश्रमात घेऊन गेला. रामू गुरुजींना वारंवार निवेदन करायचे की गुरुजी, मुलगा व्यसन करतो, घराचा उकिरडा करून टाकला आहे, काही ऐकतच नाही, त्याला पण शरणात घ्या. महाराज दुसऱ्याच दिवशी मुलाला आश्रमात पाहून अन्य भक्त तसेच भक्तमती म्हणू लागले की गुरुजींनी दुःखी रामोची हाक ऐकली. मुलगा स्वतः भोजन घेऊन आला. गुरुजींना माहित झाले तेव्हा त्यांना हर्ष झाला की मुलगी रामो स्थिरावली. भगवानाने ऐकले. मुलगा म्हणाला, महाराजजी, माझ्या आईला ताप आला आहे, मला पाठवले आहे, भोजन करा. संतजी भोजनासाठी बसले आणि विचार केला. मुलगा प्रथमच आला आहे, काही ज्ञान ऐकवावे. संतजींनी सांगण्यास सुरुवात केली की बेटा, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. मोक्षासाठी गुरु करून सत्यभक्ती केली पाहिजे. व्यसनांनी तर मोठमोठी घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मुलगा तर खूप क्रोधित होऊन बसला होता. त्याला तर क्षणोक्षणी उशीर होत असल्याची जाणीव होत होती, कारण की त्या रात्री त्याला आपल्या साथीदार चोरांसोबत राजाच्या घरी चोरी करण्यासाठी जायचे होते. रात्री 12 वाजता नगराच्या बाहेर मंदिरात एकत्र येऊन चोरी करायला जाणार होते. त्यांची कल्पना होती की राण्यांचे महागडे महागडे हार असतात, ते चोरून आणू, मालामाल होऊ. म्हणून मुलगा संतजींना म्हणाला की बाबाजी, लवकर भोजन करून घ्या, मला शिक्षणाची काही गरज नाही. संतजींना चांगले वाटले नाही. मनात विचार केला की रामो वास्तविक या सैतानामुळे दुःखी आहे. जेवण झाल्यावर भांडी न घासता भांडी उचलून नगराकडे चालता झाला. अर्ध्याहून अधिक रस्ता पार केल्यावर त्याच्या पायात एक मोठा काटा म्हणजे बाभळीचा काटा घुसला. पायाला खूप वेदना झाली. चालणे सुद्धा अवघड झाले. कसा तरी घरी पोहोचला. अंगणात भांडी टाकून आपल्या आईला दोष देऊ लागला. आजच तुझ्या गुरुजीचे दर्शन घेतले, आजच माझे नशीब फुटले, माझ्या पायात काटा रुतला, मी चालण्यालायक सुद्धा राहिलो नाही. आजपासून आश्रमाकडे तोंड करून सुद्धा झोपणार नाही. रामोचा ताप कमी झाला होता. लगेच उठली आणि काटा लागलेला पाय धुतला. त्यावर तेलाचा बोळा म्हणजे तेलाच्या खाली जमा झालेला मळ कपड्याने बांधला व सकाळी काटा काढण्याची योजना बनवली. मुलगा आपल्या आईशी खूप भांडला, अभद्र वाईट साईट बोलला, कारण की मुलगा कर्म पाळला तर चोरीत सामील न झाल्यामुळे खूप मोठी हानी झाल्यासारखे वाटत होते. कशीबशी सकाळ झाली. मुलाचा काटा काढून टाकला. आई म्हणजे रामो घरच्या कामाला लागली. काही वेळानंतर वाजत गाजत एक बँड बाजा आला. गावातील लोकांना माहित होते की अशा प्रकारचे संगीत वाद्य यंत्र त्या समयी शहरात वाजविले जात असे जेव्हा एखाद्याला मृत्यूची शिक्षा ठोठावली जायची. त्यावेळी प्रत्येक व्यक्ती आपापल्या घराच्या बाहेर येऊन उभी राहत होती आणि जाणून घेत की कोणाला कुठल्या कारणाने सुळीवर चढवत आहेत. राजाचे शिपाई त्या 4ही जणांकडून बोलवून घेत होते की आपला दोष सांगा. ते म्हणत होते की आम्ही राजाच्या घरी चोरी करायला गेलो होतो, आम्ही घोर अपराध केला आहे, आज सायंकाळी आम्हाला सुळावर चढवले जाईल. कोणी ऐकत असाल तर कधीही अशी चूक करू नका. कर्मपालला आपल्या जोडीदार चोरांना ओळखण्यास वेळ लागला नाही आणि भानगड पण लक्षात आली. रामू म्हणाली की झाले हे ठीकच झाले, करा अजून चोरी, तुम्हाला हीच शिक्षा पाहिजे होती, काम करून खाता येत नाही. रामू आपल्या घरात गेली.
कर्मपाल दरवाजात भेदरलेल्या अवस्थेत भयभीत होऊन उभा होता. मग घरात जाऊन जोर जोरात रडू लागला. रामूने पाहिले की कर्मपाल का रडत आहे. विचारले की बेटा काय झाले, काटा पण निघाला, आता काय दुखते आहे. कर्मपाल उठला आणि आपल्या आईला मिठी मारली. म्हणाला, आई, तुझ्या गुरुजींचे भले होवो, ज्यांनी तुझ्या मुलाची सुळाची शिक्षा काट्यात टाळली. आई, आज तुझा मुलगा सुळावर चढणार होता. आई, तू जिवंत कशी राहिली असतीस. रामू म्हणाली की काय माझा मुलगा चोर आहे, का सुळावर चढला असता. चोरांना शिक्षा मिळत असते. कर्मपाल म्हणाला, होय आई, तुझा मुलगा चोर होता. आजपासून आई तुझी शपथ आहे, कधी व्यसन करणार नाही. तुझ्यासोबत सत्संगात येईन, तुझ्यासोबत घरच्या कामात मदत करीन. मी माझ्या आयुष्यात आई तुला कधीही दुःखी करणार नाही. रामू म्हणाले की अरे नालायक, चोरी सुद्धा करायला लागला होतास. मुलगा म्हणाला की हो आई, पक्का चोर झालो होतो. धन्य आहेत तुझे सद्गुरू, धन्य आहे माझी आई, जिला अशा महापुरुषाची शरण मिळाली आहे. आई, आज चल, मला दीक्षा देववून आण. रामू लगेच मुलाला भक्तमती कस्तुरीकडे घेऊन गेली. सगळा वृत्तांत सांगितला. कस्तुरी सुद्धा सगळी कामे सोडून त्यांच्या सोबत आश्रमात गेली आणि गुरुजींना धन्यवाद दिले. सर्व घटना सांगितली. मुलाला नाम मिळवून दिले. एका अन्य गावातील सत्संगी परिवारातील मुलीशी कर्मपालचा विवाह झाला. सर्व परिवार सत्संगात येऊ लागला, तसेच सेवा करून सुखी जीवन जगू लागला. रामू तर सत्संगाच्या रंगात अशी रंगली, जेव्हा जेव्हा सद्गुरुजी मंडळींच्या समवेत येऊन आश्रमात मुक्काम करत, ती तर सकाळी जात असे, संध्याकाळी उशिरा येत असे, सेवा करत असे, भांडी घासायची, गुरुजींचे कपडे धुत असे. सत्संगातील तर एकही शब्द सोडत नसे. एकदा थंडीचे दिवस होते. सकाळी 10 वाजता सत्संग सुरू झाला. गुरुजी रामूला म्हणाले, बेटी, नदीवरून कपडे धुवून आण. ऊन थोडा वेळच असते. सत्संगानंतर गेलीस तर कपडे वाळणार नाहीत. भगिनी रामू कपडे बादलीत घालून गेली. नदी थोडी लांब होती. कपडे पाण्याच्या बादलीत भिजवून सोडा टाकला. विचार केला की जेवढा वेळ कपडे सोड्यात भिजतील तोपर्यंत सत्संग ऐकून येते. आश्रमाच्या बाहेर भिंतीला कान लावून सत्संग वचन ऐकू लागली. सत्संग संपल्यावर सतसाहेबचा आवाज ऐकला तर रामूला कपड्यांची आठवण झाली. धावत धावत नदीकडे गेली आणि घाबरली होते की आज तर चूक झाली, गुरुजींच्या वचनाची अवहेलना झाली, मला ओरडा बसेल. गुरुजी नाराज झाले तर माझी सगळी सेवा पाण्यात जाणार. हे भगवान, हे काय झाले. याच विचारात नदीवर पोहोचली तर पाहिले की बादली रिकामी होती आणि कपडे धुवून झुडपांवर वाळत टाकले होते, जे वाळले होते. रामू आधीपासूनच नदीवर कपडे धुत असणाऱ्या त्या महिलांना म्हणाली, भगिनींनो, हे कपडे धुवून तुम्ही वाळवले आहेत का. त्या सगळ्या महिला रामूकडे पाहू लागल्या. एक म्हणाली की ताई, तुमचे डोके गेले आहे का किंवा थट्टा करत आहात. आपण स्वतःच तर कपडे धुत होता अधीर होऊन. आमच्यावर सुद्धा त्याचे शिंतोडे उडत होते. तुम्हाला आम्ही टोकले सुद्धा होते की जरा हळूहळू कपडे धुवा. तुम्ही स्वतः झुडपांवर वाळत टाकून गेला होतात. आता काय भांग पिऊन आला आहात काय. रामू रडू लागली आणि सर्व कपडे उचलून बादलीत टाकून आश्रमाकडे निघाली. आश्रमाच्या कुण्या सेवादाराने रामूला आश्रमाच्या बाहेर बसून बराच वेळ सत्संग ऐकताना पाहिले होते. त्याने गुरुजींना सांगितले की आज तुमचे कपडे ओलेच राहतील, कारण रामू तर सत्संग संपेपर्यंत बाहेर भिंतीला कान लावून सत्संग ऐकत होती. आता गेली आहे कपडे धुवायला. इतक्यात रामूने आश्रमात प्रवेश केला आणि कपडे गुरुजींच्या जवळ ठेवून जोर जोरात रडू लागली. संतजींनी कपड्यांना हात लावला तर पूर्णतः कोरडे होते. रामूला रडण्याचे कारण विचारले तर म्हणाली की गुरुजी, आपण दुःखी होऊन स्वतः कपडे धुतले आहेत. माझ्याकडून चूक झाली. मी असा विचार केला होता की थोडा वेळ सत्संग ऐकून कपडे धुईन, परंतु लक्षात राहिले नाही. गुरुजी म्हणाले की बेटी, परमात्मा कबीरजी रामू होऊन कपडे धुवून गेले आहेत.
जो पच्छा गऊ की नजर में, यूं साई को संत, भक्तों के पीछे फिरे, भक्त वत्सल भगवंत. शब्दार्थ, जसे गाय आपल्या पिलावर एकटक नजर ठेवते की कोणी पशु पक्षी किंवा मनुष्याने माझ्या पिलाला मारू नये, याचप्रमाणे परमात्मा आपल्या भक्तांवर नजर ठेवतो. जसे गायीचा बछडा खेळत उड्या मारत कुठेही पळून जातो, तर गाय देखील त्याच्या मागे मागे त्याच्या सुरक्षेसाठी पळते. अशा प्रकारे परमात्मा जो भक्तांचा हितकारी आहे, आपल्या भक्तांच्या मागे मागे फिरतो, त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत राहतो. परमात्मा यांनी अब्राहम सुलतान अधम याला नरकातून बाहेर काढण्यासाठी दासीच्या रूपात स्त्री बनून आपल्या शरीरावर चाबकाचे फटके खाल्ले होते. मुली, दुःखी होऊ नकोस, तुझा उद्देश चुकीचा नव्हता. परमात्मा तर खऱ्या समर्पणाचे व भावाचे भुकेले आहेत. रामू शांत झाली. सत्संगामुळे रामूचा उद्धार झाला, मोक्ष देखील मिळाला. कबीर, सद्गुरु शरण में आने से आई टले बला, जे भाग्य में सूली लिखी हो काटे में टल जाए. भावार्थ, समर्थ कबीर परमेश्वर यांचे कृपापात्र खऱ्या गुरु म्हणजे सद्गुरूंकडून दीक्षा घेणाऱ्या भक्त किंवा भक्तमतीचे परमात्मा रक्षण करतात. जर पूर्वजन्माच्या पापांमुळे साधकाला सुळावर चढवून मृत्यूची शिक्षा भाग्यात लिहिलेली असेल, जी अत्यंत दुःखदायक असते, तर परमात्मा त्या साधकाचा तो मृत्यूदंड समाप्त करून काही छोटा मोठा दंड, जसे पायात काटा टोचणे असे देऊन टाळतात. भयंकर दंडास किरकोळ दंडात बदलतात. जो खूप मोठा त्रास म्हणजे संकट होते,